सामन्याला सुरुवात झालेला पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड लॉग ऑफ फिल्डर आहेत वेल जज कॅच प्राइसलेस विकेट दिलीप पाटील बाद. बाबाली 40+ कुठे जाऊ नका. आज आपण फायनल मॅच खेळणार आहोत याची देखील लक्षात घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश पवार आला बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती. विश्वास सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न बीट झाले. विकेट कीपर डॉट बॉल आला. धावा धाव फलकावरती इथे तुम्ही पाहता पहिल्याच बॉलवरती विकेट. हा डॉट बॉल. फायनल मध्ये प्रवेश केला बबाली 40+ न. हा क्रीडा नगरी त्यांच्यासाठी खूप लकी देखील आहे. गुंडलेकाच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत सूरज भोईर एक अष्टपैलू क्रिकेटर, स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी बाबाली संघाचे अष्टपैलू क्रिकेटर आमच्या सोबत आज गुंडलेकासाठी जॉईन झालेत. तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत करू. सूरज भोईर कडनं देखील शुभेच्छा आल्यात. बामाली संघाला 40+ ला मॅच जिंकल्यात. फटका चांगला उडवला. बेस्टामिंग एलिव्हेशन कमी मिड ऑफला सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मंगेश पवारला जीवन दान दिलाय. या बॉलवरती मिळतात धावा 2 मंगेशनं खेळला सुरुवात केली आहे आणि संघाचा श्री गणेशा देखील ओपन झाला. धावा धावफलकावरती 2 या आकड्यावरती तुम्ही पाहता. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर बीट झालेत. या बॉलवरती 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहताय 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहता. 2 फिल्डर लॉंग ऑन मिड विकेटला. विश्वास गोलंदाज तुम्ही पाहताय. जबरदस्त गोलंदाजी. ओलनी कार्पेट फिल्डर शॉर्ट ऑनचा जोपर्यंत बॉल वरती जाईल. या बॉल वरती मिळती आहे एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 4 या आकड्यावरती. हा बॉल देखील तुम्ही पाहता खूप चांगला. अशा रीतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 4 धावा आणि 1 विकेट घेतला गोलंदाज विश्वासनं.
लाजू नको मित्रा, बस. सचिन सज्ज झाला. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला भेटेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना अवघ्या 4 धावेचं षटक फेकलं, 1 विकेट मिळवली. विश्वासनं सचिन सज्ज झालाय दुसऱ्या षटकामध्ये. बघा वेळेच्या बाबतीत संदर्भ लक्षात असू द्या. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम. षटकातील पहिलाच बॉल. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. बालराम पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच. स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता श्रीनाथ पाटील. 40+ एक जबरदस्त खेळाडू आता पंचांच्या भूमिकेमध्ये. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बातनं खेचला बॉल. चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. मिडविकेटचा फिल्डर वेगानं आला आणि दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जाता. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. बुलेट ग्रुपचे कट्टर समर्थक तुम्ही पाहता दादा सरकार, आमचे सूरज भोईर. तुमचं देखील भडपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल सुरेश साठी सफल झाला. ॲक्रोबॅट खेळण्याचा प्रयत्न. बॉल शरीराला स्पर्श झाला. हा डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. सफल झाला होता. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी सचिनची, जी पहिल्या षटकामध्ये विश्वासनं केली तीच करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये सचिनला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल. रिव्हर्स स्विच हिट. विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट स्लिपच्या फिल्डर बीट. बॉल चालला वेगानं बाउंड्री लाईनला सीमा पार. स्वागत केलं रोहित पाटीलचं. चौकार 4. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला उडवला. बॉलला पाठवला. बाउंड्री लाईनच्या पार आउट ऑफ द पार. यूज मॅक्सिमम सुरेश पाटीलचा पहिला टाटा षटकार. करता 6 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 17 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला भाग फुटला गेले. बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर उपस्थित आहेत. एक केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. फेके डेंजर एंडला. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 19. 2 षटकांचा 12 बॉलचा खेळ. अजून या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल वाईड होता. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 19 या आकड्यावरती आमचे जबरदस्त स्कोरर आहेत सूरज भोईर. त्यांचं देखील लक्ष आहे आणि बुलेट ग्रुपचे मेंबर आहेत. षटकातील पुढचा बॉल. रिव्हर्स स्विच हिट. 8 झाली डॉबल ऑर्डरची. पहिला टप्पा घेत बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा पार. चौकार.
ते सपला धावा धाव फलकावरती 23 तुम्ही पाहता वेळ कमी घ्या बघा सिन्हा दादा लक्ष असू द्या वेळ कमी घ्या प्लीज फिल्डिंग करा टीम हे आमचे समालोचन कक्ष दाखवलं जातं जिथे सज्ज आहेत तुम्ही पाहता आमचे स्कोरर मित्र एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर बाबाली गावचे आज गुंडलेकाच्या भूमिकेमध्ये सूरज भोईरला तुम्ही पाहता त्याच्यानंतर तुम्ही पाहता भावेश ठाकरे आमचे कॅमेरामॅन आमचे नवनाथ दादा वालिलकर डीज ऑपरेटर तिथे सज्ज आहेत के आमचे तुम्ही पाहता एक जबरदस्त फलंदाज त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहता मनोजी पवार सर 12 बॉलचा खेळ समाप्त झाला धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 11.50च्या सरासरीनं 23 धावा 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे कितीचं टार्गेट सेट होईल तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला पंडित कालन आडवा बॅटने खिचण्याचा प्रयत्न बीट झाला मंगेशला तुम्ही पाहता ऍक्शन रिप्ले कशा रीतीनं पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं लेग ब्रेक होता बीट करून गेला बॅट्समनला सुप्रसिद्ध गायक आमचे मित्र विजयदादा बुकादम हे देखील या मॅचला एन्जॉय करतात तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू फटका चांगला तिथे फिल्डर उपस्थित आहे तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती 24 धावा धाव फलकावरती षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला बॉललाच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे बॉल चालला सीमा पार आला हा चौकार बाकफुडला गेला फटका चांगला सजवला तुम्ही पाहता फर्स्ट टिपचा फिल्डर जोपर्यंत बॉलला या बॉलवरती मिळती आहे एकदा एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 29 धावा धाव फलकावरती या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे 29 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज मंगेश पवारला तुम्ही पाहता 6 मध्ये 3 बनवल्यात मोठा पडखा मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला बागी घेतला डिसिजन पहिले वाईट घोषित केला नक्की शरला बॉल स्पर्श झाला डॉट बॉल आला 29 वरती स्कोर थांबला मंगेश पवार जो तिसऱ्या क्रमांकावरती आला त्यानं 7 बॉल मध्ये 3 धावेचं योगदान दिला फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे तुम्ही पाहता वाईट बॉल पंचानं घोषित केला पण इथे यष्टिरक्षकानं त्याचं काम पूर्ण केलं विकेट मिळती आहे मंगेश पवारची
नवनाथ सालोंकी आला बॉलिंग साठी 4थ्या क्रमांकावरती. धावा धाव फलकावरती 30. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंडितनं 7 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये, जिथे 1 विकेट. तीस धावा धाव फलकावरती. रिवर्स ट्रान्स बदलला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती बॉल कलेक्ट झालाच नाही. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रन संख्या 31 वरती 2. भीमचंद्र कालन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय 4थ्या षटकाबाद. डेटोर स्लोगर हडामाईचं षटक ज्याला म्हटलं जातं. आमचे कॅमेरामॅन रोहित पाटील देखील आता सज्ज झालात. हे षटक टाकणं खूप डिफिकल्ट असतं. डेटोरचं स्लोगरचं अनामारीचं षटक. चला स्पीडअप करा प्लीज. हेडूटने 40+. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस फटका सजवला. मिड विकेटला फिल्डर आहेत ते फक्त पाहतच राहतील. ते बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. स्वागत केलं भीमचंद्रचं काळंचं षटकानं साम. भीमचंद्र काळंचं केलंय स्वागत षटकारनं. 6 स्कोर पुढे चालला. धावा धाव फलकावरती 37 या आकड्यावरती. आणि किरेक उडवला. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. आता टिपला येईल. षटकारनं प्रत्युत्तर दिला. नवनाथ सालोंकीला टिपो टॅट जशा तसं प्रत्युत्तर. विकेटचं पतन 37 वरती. 30रा धक्का लागला. नावाली 40+ संघाला.
विकेट मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास मुकादम आला 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑनला फेडर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती आहे सिंगलला स्कोर पुढे चालला. 38 धावा धावपलकावरती कैलासनं 1 न खेळला सुरुवात केली आहे. संघ 38 वरती तुम्ही पाहता फटका चांगला मिड विकेटला फर्स्टला टीपला झेल. तुम्ही पाहता सचिन पाटील संपला सुरेश पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. फ्रंट फुट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका उडवला. लॉंग ऑनला फिल्डर आणखीन एक झेल पकडला आणि आल्या पावली बागारी. बालकृष्ण पाटील बॅक टू द आउट. वरती तुम्ही पाहता 38 धावा स्कोरबोर्ड वरती. मायरा अग्री खाडावाला आमचे तुम्ही पाहता दीपक दादा पाटील यांचा स्टॉल तुम्ही पाहता. आमचे टॅटो आर्टिस्ट खऱ्या अर्थानं आकाश अक्षय कोटकर यांचा देखील तुम्ही स्टॉल पाहता. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली तुम्हाला पाहायला भेटेल का? निलेश सालुंके मैदानामध्ये तुम्ही पाहता. हॅट्रिक बॉल अडवा बॅट खेचला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर पोहोचतील का? बॉल चालला अव्वाक्याच्या बाहेर चौकार. टार्गेट सेट झाला. धावा धावपलकावरती 42 आणि 43 चा पाठलाग करायचा. तो उत्तरार्धामध्ये हेड टू हेड 40+ टीमला. हा चौकार खूप काही सांगून जाईल. जेव्हा जेव्हा शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतो तेव्हा तेव्हा तो मात्र फटका येणाऱ्या उत्तरार्धामध्ये घातक ठरेल का? ऐकवा खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुर्बेचा साईजी पाटील जे जोडले जातील. तो पद डीजेला संधी. धन्यवाद.
दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दुसऱ्या विजयाच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल हे मात्र पाहावं लागेल. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. नितीन पाटील आणि साथीनं उमेश यांना आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नवनाथ सालुंके यांना आपण पाहू शकाल. 4 षटकं 24 बॉलमध्ये विजयासाठी 43चं समीकरण गाठायचं आहे हेडूटने टीमला. चला मॅचला जास्त विलंब आपण करू नका ही सूचना सातत्यानं असेल. ठीक घड्याळामध्ये जर आपण अवधी पाहिला तर जवळजवळ 2:35 अवधी या ठिकाणी झालाय आणि अजूनही एक मॅच या ठिकाणी शेष आहे. पहिला चेंडू लाभ केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करतील सुरेश पाटील यांना आपण पाहू शकाल. दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. हलक्यातून टॅप करत असताना शॉर्ट पॉइंटला हा चेंडू अडवण्यात येईल. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. 40+ क्रिकेट आपण पाहतोय, परंतु आता सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट देखील प्रगत होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पॉवर सर्कलचं हे षटक ह्या मॅच मध्ये खूप महत्वाचं असेल. लेफ्ट हँडर आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा, 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. राऊंड द विकेटचा हा बॉल समोरच्या दिशेला सिली पॉइंटला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नवनाथ सालुंके यांची आपल्याला पाहायला मिळते. ज्या भरोशानं त्यांच्या हातामध्ये बॉल सोपवला होता आतापर्यंत ती गोलंदाजी त्यांची जरूर आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेला लॉब केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. विकेटची चान्स, अप्रतिम झेल. अगदी नजर होती बॉल वरती आणि बॉल आपल्या हातामध्ये जरूर गॅदर केला आणि पहिला धक्का लागला उमेश पाटील ज्या फलंदाजावरती भरपूर काही दारोमदार होती या मॅचची, तो मात्र बाद झाला. धक्का पहिला लागला हेडूटने टीमला. नवीन फलंदाज सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. धावा धावपळकरती फक्त 3 पाहायला मिळतात आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय या मॅच मध्ये. जर आपण विचार केला तर समीकरण 43 धावसंख्येचं गाठायचं, इथं 40ची आवश्यकता आणि चेंडू 20 शेष राहिलेत या मॅच मध्ये. आतापर्यंत जर आपण विचार केला तर नावाली संघानं बॅटिंग चांगली केली, गोलंदाजीमध्ये सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु इथनं पलटवार आपल्याला पाहायला मिळेल का टीम हेडूटनेचा. इथे देखील फटका सजवण्यात आला होता, परंतु इनफिल्ड मध्ये शॉट कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चांगली फिल्डिंग. तिथे देखील फक्त सिंगल. खरं तर कारण जर विचार केला तर पॉवर सर्कल मध्ये ज्या प्रकारचा स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट मिळाला नाही. ते पाहता आता ही मॅच थोडीशी जड जाईल खरं तर पाठलाग करत असताना हेडूटने टीमसाठी. यस, ॲटमॉस्फिअरला पाहता सध्याचा या धावा ऑन पेपर चांगल्या असतात 43 आणि सुरुवातीला इथे मोठे फटके आले नाही. 4 धावा फलकावरती आहेत. हे मॅच बनवू शकते ज्या पद्धतीने नवनाथ साळुंकेने बॉलिंग केलेले, पण मैदानाचा सचिन आणि नितीन, सचिनने जबरदस्त मागच्या मॅच मध्ये खेळ केला होता. अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. नितीनचा बॅटमधून हुकचा त्याचा ट्रेडमार्क शॉट आलाय. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला.
8 धावा धावा फलकावरती. का ही सूचना आम्ही करतो कारण की वेल एकतर अगोदरच भारत झाला आणि ह्यानंतर अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 40+ जो फॉर्मॅट आहे तो आज आपण कंप्लीट करतोय. तर ह्यानंतर विजेता संघ मामाली संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकानंतर धावा दाखल करते 8 आपण पाहतो. इथनं जर आपण समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 35 धावसंख्येची. 18 बॉल 35 धावा. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सुरेश पाटील यांना पाहतो. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ सुरेश पाटील यांचा राहिला होता. नक्कीच या संघाचा जर विचार केला तर महत्वपूर्ण खेळाडू आहेत. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे. आता क्षेत्ररक्षण जे विखुरलेलं आपण पाहतो याचं कारण की पिवंत षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजाला मुभा आहे, तो क्षेत्ररक्षण सजवू शकतो आणि तो प्रयत्न करत असताना आता सध्याच्या घडीला सुरेश पाटील यांना आपण पाहतो. 8 धावा स्कोर कार्ड वरती. इथनं इक्वेशन 18 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. खर तर करण यांच्या गावचा हा संघ सध्याच्या घडीला खेळतोय आणि जरूर इमोशन त्यांचे देखील जोडले जातात आणि आपला संघ खेळतो तेव्हा त्या संघाच्या विजयामध्ये नक्कीच सहभागी व्हायला आवडतं. परंतु इथनं ज्या पद्धतीचा खेळ प्रतिस्पर्धी करतो ते पाहता आता त्यांच्यासाठी मॅच जरूर ही कठीण बनताना आपल्याला पाहायला मिळते. इथे प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु तोपर्यंत जोर फलंदाज परतलाय. एकंदरीत ह्या बॉलवरती देखील धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि दुहेरी अंकात धावसंख्या 10 वरती. अजून गरज 17 मध्ये 33 धावसंख्येची. पुढील चेंडू चपराक लावली समोरच्या दिशेला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय. 11 for 1 अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आणि नितीन पाटील ही जोडी खेळते. विश्वसनीय जोडी आहे. या जोडीने जर चांगल्या धावा एकवटल्या तर ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पलटवार हेडूटने संघ करू शकतो. अगदी अंतिम मोमेंटला चेंडूला दिशा देण्याचं काम करत असताना गली रिजनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खरं तर बर्थडे बॉय होते परंतु आता भाराचा वेळ निघून गेलाय. त्या कारणास्तव आता मात्र नववर्षामध्ये खरं तर त्यांचं हे आगमन झालंय. पर्सेंटेज जर इथनं वाढलं तर मॅच कठीण बनेल हेडूटने टीमला. नाही आतापर्यंत खरं तर वर्चस्व राहिलं नावाली टीमचं. मी म्हटलं होतं की नावाली संघ 40+चा एक दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला दमखम दाखवणारा खेळ आतापर्यंत आपण दिशेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. तिथे फिल्डिंग चांगली त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये देखील त्यांचा वेग आपण नेहमीच पाहतो. एकंदरीत फिल्डिंग चांगली झाली. धावा आपल्या टीमसाठी रोखण्याचा प्रयत्न आणखी फिल्डिंगचा दर्जा आणि अचूकता गोलंदाजीमध्ये या गोष्टी जर आपण दाखवल्या तर निश्चितपणाने आपला संघ विजय होऊ शकतो ह्यात शंकाच नाहीये. शेवटचा बॉल षटकातील 14 धावा स्कोर कार्ड वरती. आडवा बॅटनं लॉब करायचं होतं, अपील केली आहे परंतु अपील खारिज करण्यात आली आहे पंचांकडून. एकच धाव त्या ठिकाणी पंचांचा इशारा. षटक समाप्त झाला. 2 षटकानंतर 15 धावा.
इथनं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 28 ची गरज आहे. काय वाटतं करण? 12 बॉलमध्ये फक्त 15 बनल्यात आणि 28 धावा. आता इथनं लक्ष कंप्लीट करण्यात येईल का, की आतापर्यंत ज्या पद्धतीनं वर्चस्व राहिलं टीम नावालीचं ते वर्चस्व कायम आपल्याला पाहायला मिळेल? नाही, काही घडू शकतं, कारण टॉप ऑर्डर मधले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सचिन पाटील आणि नितीन पाटील. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितले 2 फ्रंट लाईन बॉलर होते. अगोदर आपण नवनाथ आणि त्यानंतर सुरेशला बघितले. आता जे 2 बॉलर येणार आहेत 12 बॉल 28. मॅच सध्या मी म्हणेन बॅलन्स आहे. ही ओव्हर आपल्याला बरंच काय सांगून देईल की मॅच नावाईच्या बाजूने जाते की हेदुटणेच्या बाजूने जाते. 2 असे समर्थक तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स समोर पाहायला मिळतात, ज्यामध्ये नावाईचे कान्हा साळुंखे असतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हेदुटणेचे वासुदेवजी कान, हे दोघे एकत्रित बसलेत. त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र या मॅच मध्ये पाहूयात आता विजय नावाईचा होतोय की मग हेदुटणेचा. आणि ज्येष्ठ समालोचक आहेत कान्हादादा साळुंखे. बरेच वर्ष ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या 14 गावांमध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे. आणि आल्याबरोबर आम्हा समालोचकांना ज्यांनी पारितोषिक दिलं आणि फार त्यांचं प्रेम राहिलं, खास करून कबीर दादा. आणि आजही पाहता जेव्हा जेव्हा 40+ ची मॅच असते ते आवर्जून उपस्थित असतात. रेग्युलरच्या देखील जेव्हा मॅचेस असायच्या, पण सर्व त्यांचे मित्र जे त्यांच्या सोबत असायचे, नवनाथ असतील, दिलीप, सुरेश, हे सर्वजण आता 40चं क्रिकेट खेळतात. त्यामुळे आता 40+ टीमच्या सोबत आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 28 मॅच आता तुम्हाला स्क्रीनवरती ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटने देखील दाखवलेलं आहे. सो तुमचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करू. 12 बॉल 28. मॅच खऱ्या अर्थानं बॅलन्स आहे. आपण नेहमी म्हणतो की 4 षटकांची मॅच, 3रं षटक टर्निंग पॉईंटचं षटक, आणि ते षटक आता हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ते आता उत्तम मुकादम. उत्तम ना उत्तम, परंतु जर कामगिरी इथनं उत्तम झाली तर या मॅच वरती वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळेल नाबाळीचं. पहिल्याच बॉलवरती 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 27 धावसंख्येची आवश्यकता. मोठे फटके आता गरजेचे आहेत. मॅच ज्या सिच्युएशनला आहे ते पाहता जर या मॅच मध्ये पलटवार हेदुटणे संघाला करायचा असेल, विजय साकार करायचा असेल, तर चौकार षटकार त्यांना ठुकावेच लागतील. आता गरज भासले, नितांत गरज आहे. परंतु उत्तम मुकादम यांच्या विरोधात आता ते षटकार येतील का? फटका तर चांगला सजवला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या समोर एका टप्प्यावरनं बॉलला उचली घेतली आणि चेंडू सीमा पार चौकार. नितीन पाटील यांच्या बॅटमधनं ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. अगदी क्रीजच्या खोन्यामध्ये जाऊन मोठे फटके तो दाखवत असतो. ते चौकार आला होता, परंतु लगेचच त्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम उत्तम मुकादम करत असताना या मॅच मध्ये खर तर ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स राहिला नावाडी टीमचा, ती लाजवाब परफॉर्मन्स मी म्हणेन. बॅटिंग मध्ये देखील दमखम राहिला, फिल्डिंगचा स्टँडर्ड, त्यानंतर गोलंदाजीमध्ये जी भेदकता त्याने दाखवली. इथे फटका चांगला आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार, खेळाडू कक्षाच्या दिशेनं त्यांना आश्वासन देणारा हा षटकार आपण पाहतोय की अजून मॅच संपली नाहीये. जोपर्यंत नितीन पाटील लढतोय तोपर्यंत विजय नक्कीच आपला होऊ शकतो हे दाखवून देत असताना नितीन पाटील देखील त्याच्या बॅटमधनं डगआउटच्या दिशेनं हा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकार जसे आले तसं मॅचचं इक्वेशन बदललंय. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण मात्र बदलताना आपण पाहतोय. डॉट बॉल देखील येतात, चौकार षटकार देखील. आता खऱ्या अर्थानं मॅच रंगात आली आहे असं आपण म्हणू शकतोय. यस, आता रंगात आली आहे मॅच.
इथे देखील जागा बनवली, आपल्या फेवरेट झोन मध्ये बॉलला पाठवले सीमा पार. वन मोर हिट षटकार, सलगचे 2 षटकार आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पलटवार नितीन पाटील आणि टीम हेड उठणेचा. आणि गरज आहे ती आता 11 धावसंख्येची. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट काय घडेल याचं अनुमान लावणं जसं कठीण आहे, त्याच प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये करणं आपल्याला पाहायला मिळतं. आता सामना थोडासा खुला झालाय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सलामीसाठी नितीन पाटील आले होते, ज्या पद्धतीनं तुम्ही देखील म्हटलं होतं की मॅच बॅलन्स आहे, या षटकामध्ये जर धावा आल्या तर मॅच बनू शकते आणि त्याच प्रकारची आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, फक्त सिंगलच्या साहाय्यानं 1 कंप्लीट केली आणि स्ट्राईक विश्वासानं आपल्या खात्यामध्ये ठेवली. आता गरज असेल ती 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची. आता मॅच मध्ये काय घडेल, काय वाटतंय? मी अगोदरच बोललेलो तुला की नितीन आणि सचिन दोघांकडे क्षमता ही मॅच रंगू शकते, बदलू शकतं समीकरण. ते बदललंय कारण जे बॅटिंग केले प्रिव्हियस ओव्हरमध्ये नितीनने, तर मॅच मध्ये आता हिदूटने देखील आलेली आहे आणि मोमेंटम क्रिकेटमध्ये शिफ्ट व्हायला टाइम लागत नाही. तू देखील बऱ्याचशा मॅचेस कव्हर केलेल्या आहेत. सध्या या स्पर्धेचे लाडके आयोजक 14 गाव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सचिनजी पाटील, त्याचबरोबर नागावचे स्लॉग हिटर आहेत त्या ठिकाणी बंटी पाटील यांनाही तुम्ही पाहता आणि त्याचबरोबर रुपेश पाटील यांनाही तुम्ही नुकतंच त्या ठिकाणी बघितलं आणि त्या ठिकाणी जॉईंट होतात मित्र. मात्र या मॅच मध्ये 6 बॉल 10ची गरज आहे. वासुदेवजी कान हेदुटणेचे खंदे समर्थक आहेत 40+ संघाचे. दुसऱ्या बाजूला कानादादा साळुंके. 7 वर्ष अगोदर जर गेलो तर मला आजही आठवतंय निगुलच्या मैदानावरती ती मॅच आय थिंक नागाव आणि रोहिंजन बी या दोघांमध्ये होती आणि कानादादा साळुंके त्या स्पर्धेमध्ये समालोचन करत होते. हे सर्वजण नावळी गावाने आपल्याला 2 आवाज दिले, ज्यामध्ये नवनाथ साळुंके जे मैदानाच्या आत खेळतात, कान्हा साळुंके असतील, या सर्वांनी क्रिकेट जपलेलं आहे, जगलेले आहेत. त्यांनी आवाज दिला आणि म्हणूनच आपल्यासारखे समालोचक आज घडत आहेत. सो सुरुवात कुठेतरी ग्रामीण भागांमधून या सर्व समालोचकांनी केलेली आहे, त्यामुळे आज क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. सो त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करायलाच हवं, कारण त्यांच्यामुळे आज इतक्या मोठ्या लेवलचं क्रिकेट आणि आता समालोचक घडत आहे. 6 बॉल 10ची मॅच होऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. नक्कीच मॅच महत्वाची आहे आणि महत्वाच्या मोमेंटला गोलंदाजी करत असताना बालकृष्ण यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेला इथे अपील जरूर झाली होती, परंतु अपील पंचांनी खारिज केले. पंच इम्पॅक्ट दाखवतायत की एक्झॅक्टली कोणत्या दिशेला हा चेंडू निघत होता. 6 चेंडू आणि जर आपण विचार केला तर 10 चेंडू आणि 25 धावसंख्येवरती खेळत असताना आपण नितीन पाटील यांना पाहतोय. 5 चेंडू आता 10 धावसंख्येची आवश्यकता. रिव्हर्स खेळायचं होतं, क्लीन बोल्ट. मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी केली आहे. बालकृष्णचा हा पलटवार आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कलाटणी. या षटकामध्ये वन्स अगेन आता नाबालिग संघ पुन्हा एकदा आगेकूच करत असताना सुंदर वाजलं. मॅच रंगात आहे. 33ला दुसरी विकेट. या क्षणाला रिव्हर्स स्वीप नव्हता, स्विच इट होता, कारण पूर्णपणे त्याने स्विच केलेलं स्वतःला. आणि हा असा एक फटका आहे, जर धावा आल्या तर टाळ्या, नाही आल्या तर दुसऱ्या बाजूने तुम्ही विचार केलेल्या तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत. क्रिकेटचे फार तुम्ही सुजान प्रेक्षकात. या मॅच मध्ये मॅच फिरली. बॉल बाकी 4 10ची गरज. स्लॉग हिटर किशोरचं आगमन. तो पायावरती आदळलाय, चान्स घेते रन साठी, डायरेक्ट हिट मिस झाले. मागून बॉलला बॅकअप दिलेलं आहे, ही महत्वपूर्ण बाब. सचिनकडे आता स्ट्राईक आले, तो सेट बॅटर आहे. बॉल बाकी 3. या मॅच मध्ये धाबा बनवायचे 9. 3 चेंडू 9 धावा, प्रति चेंडू मागे 3 धावा. आता खऱ्या अर्थाने हे समीकरण कठीण आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अंतिम बॉल जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत विजय कुणाचा आहे सांगणं कठीण आहे. आणि तशाच पद्धतीची मागची मॅच देखील अशाच प्रकारे रंगली होती, जिथे 1 बॉल 1चं समीकरण कंप्लीट झालं आणि बामाली संघानं विजयोत्सव साजरा केला होता. परंतु इथे विजय कुणाचा हा महत्वाचा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावतोय. आता देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात,
त्यांच्यासाठी देखील ही मॅच पर्वणी ठरत असताना समोरच्या दिशेला डान्सिंग डाऊन दी विकेट खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये दी सेफ झोन मध्ये हा चेंडू लँड झालाय. तिथे फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा आता समीकरण येणारे 2 चेंडू आणि गरज आहे 7 कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. म्हणजे या 2 बॉल मध्ये आता षटकार जरी आला तरी अंतिम बॉल वरती देखील मॅच शेष राहील. हे खूप महत्वाचं असेल. या अगोदर 3 बॉल 7 धावा होत्या मागच्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये तेव्हा चेस झाल्या होत्या धावा, परंतु इथे 2 बॉल मध्ये 7 आहेत. आता 1 चेंडू कमी आहे, परंतु आता काय घडेल ती चर्चा रंगली होती 2 फलंदाजामध्ये देखील की काय करायला हवं, कशा पद्धतीनं हा चेंडू हिट करायला हवा. परंतु एका बाजूने ज्या पद्धतीनं बालकृष्णानं गोलंदाजी केली आहे, नेहमीच महत्वाचं षटक हाताळणारा हा गोलंदाज आणि जो अनुभव त्याच्या पाठीशी आहे त्या अनुभवाचा पूर्णतः फायदा घेतला आणि त्या अनुभवानं या ठिकाणी मात्र तो चेंडू फेकत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघाचे बरेचसे चाहते मागच्या मॅच मध्ये 6-9 इथे 6-10 दी क्लोज एन्काउंटर. इथे देखील 1 धाव कंप्लीट होईल की नाही आहे, परंतु फलंदाज झाला बाद आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता वर्चस्व पाहायला मिळतंय ते टीम नावालीचं. एखादी जर चुकी घडली तर ह्या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी बालकृष्णन दाखवली आहे ते पाहता आता ही मॅच खऱ्या अर्थानं झुकली आहे ती पूर्णतः टीम नावालीच्या बाजूनं. खरं तर ज्यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की आता पारडं हेडूटने टीमचं जड झालंय, परंतु हेच तर क्रिकेट आहे. वार आणि पलटवार हे सातत्यानं होत असतात आणि ते मात्र अंतिम क्षणामध्ये पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच. अपडेटसाठी बेल आयकॉनवर सात धावसंख्येची आवश्यकता. ती समोर टाकलेला हा बॉल तो देखील आला डॉट आणि सामना जिंकला टीम नावालीनं. अभिनंदन. आणि लगेचच संगनायक आपण देखील यायचं आहे टॉस साठी आणि टीम बामाली आपण देखील टॉस साठी या. तर ह्या मॅच चे इम्पॅक्ट प्लेअर, मॅन ऑफ द मॅच आणि उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाज नक्कीच आपण पाहणार आहोत.